जय गुरु. जय गुरु. नमस्ते. नमस्कार. जय गुरु. आपण एकच मिनिट वाट बघू, कारण की आधीच मी सगळ्यांना 10 मिनिटं उशीर केलेला आहे. जय गुरु. जय गुरु. छायाताई. तर तुमचा व्हॉल्यूम जरा कमी आहे का? मला तर कमी ऐकू येतोय. एकच मिनिट. बघा, शक्यतोवर नाही तर आहेच. इतरांना कमी येतोय का बघा. नाही, मला व्यवस्थित येतोय सर. हा, आता येतोय, आता येतोय सर. बर बर, हरकत नाही. ओके. नाही, तुम्ही सगळेजण आश्चर्य करत असाल की मला बरोबर शुक्रवारीच 10 मिनिटं का उशीर होतो. हो. तर मी इथल्या काही म्हणजे अमेरिकेतल्या काही मराठी विद्यार्थ्यांना मराठी शिकवतो, की अरे वा. जे जे जन्माने मराठी आहेत, म्हणजे आई हा. वडील मराठी आई वडिलांच्या पोटी जन्मलेत, पण ज्यांना मराठी फार कमी येतं. हा. तर त्या लोकांसाठी मी दर शुक्रवारी आम्ही 1 तासभर मराठी शिकवतो. आणि हे सगळं आम्ही स्वेच्छेने, म्हणजे म्हणतो स्वयंसेवा भावानी करतो. हो. मराठी शिकायला मुलं तयार आहेत, हेच खूप कौतुकाचं चांगलं आहे. आहे अगदी. सर. हो, म्हणजे आमच्या मराठी शाळेमध्ये म्हणजे अगदी त्या काय आता आपण त्याला किंडर गार्टन, हो किंडर गार्टन म्हणता येईल, हा. तिथपासून मराठी 5वी असे आम्ही वर्ग ठेवलेत. तर त्याच्यासाठी आम्हाला जवळपास आमच्या शाळेमध्ये 350 मुलं आहेत. अरे बापरे. बापरे. आमची काही मदत होण्यासारखी असेल तर सांगा आम्हाला. जरूर आवडेल हो. तुम्ही येता का? तुम्ही येऊन माझ्याकडे राहू शकता निशिगंधाताई. राहून नाही करता यायचं. हो, कारण की मुलांना समक्ष शिकवायला लागतं ना, त्यांना हो, तेवढं. अच्छा अच्छा, बरोबर, ठीक आहे, बरोबर आहे. मग नाही. हा, मग पण आणि नाही, ते हरकत काही नाही. आमचा एकाआड एक शुक्रवार हा ऑनलाईन वर्ग असतो. तर हा. कदाचित मी तुमच्यासाठी काहीतरी ठेवू शकतो बरं का. मग तेच ऑनलाईन चालेल. असेल तरच शक्य आहे, नाही तर नाही. नक्की नक्की. खूपच सुंदर कल्पना दिली तुम्ही मला. म्हणजे एखादा श्लोक संस्कृत मधला किंवा एखादं हा. सुभाषित म्हणा, असं काहीतरी जर का सांगावं असं वाटलं तर नक्कीच. नक्की. अख्खी गीताही शिकवायला हरकत नाही मला. वा, तुमची गीता पाठ आहे का? मी जवळजवळ 12 अध्याय पाठ आहेत, 18 नाही पाठ. बर, ठीक आहे. हे मला चांगली गोष्ट सांगितली, मी इथे नक्की गीता बोलतो. परिवारात शिकवतेस ना सर, त्याच्यामुळे माहिती आहे अरे च्छा, हो, कसे तुम्ही म्हणला होता. शिकवायचे ते. बर, नाही, ही मुलं 5वीची आहेत, त्यामुळे त्यांना तुम्ही जर का भगवंतांची भगवद्गीता सांगितलीत आणि त्यातले अर्थ सांगितले तर बरेचसे कळणार नाहीत. पण भगवद्गीतेचा वरवर जो काही अर्थ आहे, मतितार्थ काय आहे भगवंतांना सांगायचं, हे जरी सांगितलं तरी खूप होईल. हम्म, प्रयत्न करीन. चालेल, हे चांगली सांगून ठेवलं. चल, आता आपण मुख्य अभ्यासाकडे वळूयात. मला शेअर करू देत. हो, आज बर. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र सर. जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र. आपण सगळेजण शिवाजींचे वारस आहोत, शिवाजी महाराजांचे, लक्षात ठेवा. हो, ते होते म्हणून आहोत. अगदी. खरंय. केवळ खरंय. त्यांच्यामुळे आज आपण आहोत. त्यांच्यामुळे आपलं आहोत, नाही तर काय ते खरं आणि नव्हतं. समर्थ रामदास या दोघांमुळे हो हो, हिंदू टिकले. नक्कीच. चालेल. 8वा धडा आहे आणि आपण म्हणजे होते 18व्या स्लाइडवर होतो. मी काल लिहून ठेवलं होतं. आणि दीर्घ, नासिका दीर्घ म्हणजे लांब नाक वगैरे असंही आपण बोललो होतो. अपर्णाताईंनी ते वाक्य केलं होतं माझ्या मते. पण त्या जर नसतील तर आपण परत पहिल्यापासून सुरुवात करायची का? चालेल सगळ्यांना? हो 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 सर. बर, ठीक आहे. मग छायाताई, तुम्ही 6वं वाक्य करा. हो सर. मनुष्य हा नासिकया किम किम कुर्वन्ति. हम्म. माणसे नाकाने काय करतात? बघा, नासिकया ही तृतीय आहे, एकवचन आहे. हो. हम्म? आणि मनुष्य हा हे बहुवचन आहे, म्हणून कुर्वंती आलं. हा. ठीक आहे.
आता कोण हे मला चालून दाखवेल क्रियापद. क्रू हा धातू आहे. निशिगंधाताई तुम्ही करा बघू प्रयत्न. क्रू करोमि कुर्वः कुर्मः करोसि कुरुथः कुरुथ करोति कुरुतः कुर्वन्ति. हा, इथे फक्त करोशी पाहिजे बर का. करोषि हा करोषि करोसि नाही. करतात बस. करतात. हा ठीक आहे, खूपच छान. आणि मग आता पुढे कोण आहेत? लताताई आल्यात? नाही. बर, मग एकदम माधवीताई दळवी असतील. हम्म. सातवं घ्या ताई. हो. पीडया बालकः रोदनं करोति. हा. वेदनेने किंवा पीडेने मुलगा हम्म, रडतो. बरोबर आहे. हम्म. वेदना हा देखील शब्द संस्कृतच आहे बर का. पिढ्या. त्यामुळे ओके. वेदनया पण तुम्ही म्हणू शकता. पीडया वेदनया बालक रोदनम करोति. रोदनं करोति. हा ठीक आहे. पुढे कोण आहेत? रोदती नाही होणार का? बालक रोदनम करोति किंवा रोदती चालेल. रुद नाही का म्हणजे रुद हा भाषा आहे, हा. पण रोदनम करोति चालेल. ठीक आहे. पुढचं कुठलं आहे? निशिगंधाताई तुम्ही स्वतःच आहात. वर्षासु सर्वत्र जलम भवति. पावसामुळे सगळीकडे पाणी होतं. नाही, आता वर्षासू म्हणजे हे खरं वर्षासु अनेक वचन आहे. पावसांमुळे असा खरा अर्थ होईल, आणि म्हणून हा माझं याला पण वर्षासु आहे, वर्षांसु नाहीये, अनुस्वार नाही नाहीये. नाहीये ना. वर्षासू म्हणजे वर्षांमुळे, वर्षांमध्ये असं होईल खरं ते. बर बर पावसांमध्ये, बर हा पण ते चुकीचं आहे. मी हे करेक्ट करणार आहे. हा पावसाळ्यामध्ये असं आपण वापरतो, हा. म्हणजे हे वर्षायाम पाहिजे. वर्षायाम हा, सर्वत्र जलम वर्षायाम. भवति. पावसामुळे सगळीकडे पाणी होतं. नाही, मुळे नाही. सप्तमीची काय आहे? पावसाळ्यात त हा इ आ तई आ. हा तही या हा पावसाळ्यात सगळीकडे पाणी होतं. हा, पावसाळ्यात नाही. हा पावसाळा म्हणजे पावसात वर्षा पावसाळा ऋतू नाही. किंवा वर्षा काल. किती सोप्या साध्या गोष्टी आपण हो, आपण खूप इतकं ढिल्ल वापरतो ना आपण आपली भाषा. पावसात पावसात, पावसाळ्यात की पेक्षा पावसामुळे. पावसात. नाही, मुळे म्हणजे परत वेगळं येतं बरं का ताई. हा पावसातच बरोबर आहे का? हा बरोबर आहे. हा, म्हणजे मुळे जेव्हा तही तुम्ही या म्हणता ना, तेव्हा ते पंचमीची अपेक्षा होते मग ती हा संस्कृत मध्ये. ठीक ते आहे. वर्षात झालं तसं नको. हा, मग ते वर्षात म्हणायला पाहिजे. हा तसं नको. वर्षायाम वर्ष सर्वत्र जलम जलम भवति. भवति. पावसात सर्वत्र पाणी होतं. पाणी होते. ठीक आहे. आता सीमाताई सणसणेत. वर्षायाम सह न अटती. हा पावसामध्ये तो भटकत नाही. हा, आता इथे बघा, वर्षायाम आलं. मगाशी आपण जे म्हणत होतो ना, वर्षायाम, तो शब्दात इथे आला. वर्षायाम सह न अटती म्हणजे पावसात किंवा पावसामध्ये, दोन्ही चालेल. पावसामध्ये तो भटकत नाही. पुढचं वाक्य आता काय? कोण आहेत? वैजयंतीताई जोशी आहेत. मयूरः वर्षासु नृत्यं करोति. हा, मोर पावसामध्ये नाच करतो. हा, आता इथे ना पावसांमध्ये नाच करतो, हे वाक्य व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे, चालेल. पण आणि हे पुस्तकातलं वाक्य आहे, त्यामुळे ते बरोबर असायची शक्यता जास्त. हा, म्हणजे दरवेळेला पाऊस येतो, पण मोर मात्र प्रत्येक पावसामध्ये नृत्य करतो, म्हणजे अनेक पावसांमध्ये तो नृत्य करतो, म्हणून ते पावसांमध्ये अनेक वचनी दिलेलं आहे बघा. अनेकवचनी, हो. चालणार आहे हे वर्षासु वाक्य. पावसामध्ये. बरोबर. हा ठीक आहे. पुढे कोण आहेत आता? विद्याताई तेंडोलकर आल्यात का? हो. हा हा, घ्या ताई 11वं. यदा वर्षणं भवति तदा बालाः क्रीडन्ति. हम्म तदा वर्षण
जेव्हा पाऊस पडतो किंवा होतो, भवती म्हणजे होतो बघ, हम्म. तेव्हा मुले खेळतात. नाही, बाला बालाहा. म्हणजे मुली बाला मुली, हा. एक बाला, अनेक मुली बाला. खेळतात. बरोबर आहे. हा मराठीमध्ये बालाचं अनेक वचन बालाच आहे. बालक. आणि बाला हा शब्द संस्कृतच आहे. हम्म. आता वर्षण हा देखील शब्द आपण मराठीत वापरू शकतो बर का. हो. कारण की आपण अवर्षण असं म्हणतो बघा. यंदा अवर्षणामुळे सगळीकडे दुष्काळ पसरलाय म्हणतो आपण. होय होय. बरोबर. त्यामुळे वर्षण म्हणलात तुम्ही इथे तरीही चालेल मराठीत. जेव्हा वर्षण होतं किंवा होते तेव्हा मुली खेळतात. खेळतात. काय ना, आपले कित्येक शब्द असे आहेत ना की जे आपण वापरायलाच विसरलोय. आणि आपण वर्षण विसरलोय त्यामुळे आपण अवर्षण हा देखील शब्द विसरलो. मग म्हणजे आपणच आपल्या मराठी भाषेचा खून करतोय न वापरून. आणि आज महाराष्ट्र दिन आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आज शपथ घेऊयात की मी जास्तीत जास्त मराठी वापरीन. आम्ही वापरतोच. आपण वापरतो पण आपण ती वाढवायची आहे. जे विसरलं गेलेलं आहे ते आता परत आपण वापरात आणायचं. आणि ते केवळ आपल्यापुरतं मर्यादित नाही ठेवायचं, तर इतर लोकांमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा. ठीक आहे, चालेल. आपण पुढे 12वं वाक्य घेऊ. कपिलजी आलेत का? सर मी आता जॉईन झाले. कोण जॉईन झालं म्हणलात? लता हा, लता घ्या मग. चला ठीक आहे, हरकत नाही. घ्या 12वं. लेट जॉईन झाले सर. हो, हरकत नाही. चला करा 12वं वाक्य करा मग लता ताई. पंडिताः नाही, सभायां 12वं वाक्य. अच्छा ते 13. मनुष्यः वृष्टेः वृष्टेः स्तुतिं कुर्वन्ति. हा, माणसे पावसाची स्तुती करतात. हा, आता बघा, वृष्टी हा इकारांत शब्द आहे आणि त्याची षष्ठी विभक्ती एकवचनातली ही वृष्टे होते. वृष्टेः. हा, तुमचा इकारांत स्त्रीलिंगी शब्द अजून व्हायचे पण केवळ इथे आलेले आहेत म्हणून तुम्हाला फक्त मी जसंच्या तसं लक्षात ठेवायला सांगतोय. आपण काय दुसऱ्या किंवा तिसऱ्या परीक्षेमध्ये हे सगळं शिकणार आहोत. इकारांत स्त्रीलिंगी शब्द की जे नदीप्रमाणे चालणार आहेत. ठीक आहे. आणि स्तुती हा पण बघा परत एकदा इकारांत शब्द आहे पण हा ह्रस्व इकारांत आहे. एक शंका होती. हा, बोला. वृष्टे कधी वापरायचं आणि वृष्टे हे कधी वापरायचं? तेच. हा, आता ते तुम्हाला जोपर्यंत इकारांत शब्दाच्या सगळ्या विभक्ती कळणार नाहीत ना तोपर्यंत कळणार नाहीये. हा, त्यामुळे आता पाठ करताना आता ह्या घडीला आपण रेम्या डोक्यानी पाठ करायचंय की वृष्टे म्हणजे षष्ठी. ह्रस्व असतो का? दुसरा असतो म्हणजे दीर्घ. हो, म्हणजे नदीप्रमाणे चालणार आहे. नदीप्रमाणे चालणार. बरोबर आहे. पण ह्रस्व असला तर कोणाप्रमाणे चालेल? नारी हा शब्द पहिला येतो का दुसरा येतो? नारी नाही, नारी पण दुसराच आहे. म्हणजे दीर्घच आहे. नाही, पण ऋषी हा पुल्लिंगी येतो परत. ऋषी स्त्रीलिंगी पुल्लिंगी. पाहिजे होता. पटकीने आठवत नाहीये. पण वृष्टी दीर्घ आहे म्हणजे. हो, नक्कीच. आणि बऱ्याच वेळेला असंही होतं बरं का निशिगंधाताई की जे शब्द आपल्याला मराठीमध्ये ह्रस्व आहेत ना ते संस्कृतमध्ये दीर्घ आहेत. म्हणजे जसं आपण चालेल सर. कांती, स्तुती, कांती. स्तुती हा शब्द पण परत ती दुसराच आहे. पण मी तुम्हाला सांगतो इकारांत पहिला कुठला आहे. ठीक आहे. सती ना. हा, मी वाटतंय तरी हो. आणि मराठीमध्ये सती मधला ती दुसरा आहे का? सती दीर्घ आहे. हा, मराठीत नाही, मराठीत दुसरा आहे. सतीचं वाण हा शब्द मी वाचलेला आहे आणि तो सती मधला ती दुसरं आहे.
नाही दीर्घच हा आहे. दीर्घ आहे. दीर्घच आहे हो म्हणजे दीर्घ दुसरा. आहे. हा ह्रस्व. हा ठीक आहे. कपिलजी, तुमच्या मध्येच लताताईंना आपण दिला होता चान्स, हो. त्यामुळे तुम्ही 13वा घ्या. पंडिताः सभायां भाषणं कुर्वन्ति. हा पंडित सभांमध्ये भाषण करतात. हा बरोबर आहे. आता एक मिनिट. हा आता आपण सभायाम म्हणजे माला याम सारखं आहे, बरोबर. म्हणजे सप्तमी एकवचन आहे. सप- आणि मी जर इथे बघितलं ना तर सभांमध्ये झालेले आहे, तर सभेमध्ये पाहिजे मग, बरोबर आहे. कारण की बरोबर. एक वचन आहे आणि इथे अनेक वचन झालंय, बहुवचन झालंय. आणि हे पण त्यामुळे चुकलंय. सभा ओमे नाही, सभा में. पण आता हिंदी काही मी बरोबर करत बसणार नाहीये, मी मराठी मात्र बरोबर करेन. सभेमध्ये भाषण करतात. हा सभेमध्ये, बरोबर आहे. हा 14 कोण आहेत? रुपाली ताई आल्यात का? हो आहे. हा घ्या ताई. किं त्वं पाठशालायां भाषणं न करोषि? हम्म. काय तू शाळेत भाषण करत नाहीस का? किंवा करत नाहीस एवढं जरी म्हणलं, परत का म्हणलं नाही तरी चालणार आहे. हां, करत नाहीस. हं. ठीक आहे. पुढे 15वं वाक्य. आता कोण आहेत? मोहिनी ताई आज आल्यात का? मोहिनी ताई, होय आलेले. हा घ्या ना मग ताई 15वं वाक्य. सः तत्र महाभारतस्य कथायाः प्रवचनं करोति. तो तेथे महाभारताच्या कथेचे प्रवचन करतो. अगदी बरोबर. कथा या बघा, कथा हा आकारांती शब्द आहे, स्त्रीलिंगी. आणि कथा या म्हणजे षष्ठी एक वचन येते. पुढे विजयाताई आल्यात का आज? हो आले सर. हा काल पाहुणे आले होते ना तुमच्याकडे. हो, हा मुलं आल्यामुळे सगळे फ्रेंड्स येतात असं होतं. बरोबर आहे, बरोबर आहे, साहजिक आहे. हा घ्या 16वं. काय असेल ना? स्नुषा. स्नुषा. हा स्नुषा. स्नुषा. स अर्धा त्याला नु, स्नुषा. स्नुषा स्वगृहं सॉरी स्वगृहं स्वगृहात स्वगृहात अत्र आगच्छति. हा सून आल्या आपल्या घरातून येथे येते. बरोबर आहे. सुनुषा म्हणजे सूनबाई. ओके. सूनबाई, सून. स्नुषा म्हणजे सून. सून आपल्या घरातून स्वगृहात. गृहात म्हणजे काय झालं? पंचमी झाली विभक्ती. ऊनहून पासून, घरातून पासून. म्हणून घरातून, म्हणून पंचमी आली गृहात. अत्र म्हणजे येथे. आगच्छति म्हणजे येते. सून आपल्या घरातून येथे येते. ठीक आहे. पुढचं वाक्य. आता कोण आहेत? छायाताईच. हो सर. अस्वच्छे मस्तके केशेषु युकाः भवन्ति. अस्वच्छ डोक्यात केसांमध्ये उवा होतात. बरोबर. होतात. हा आता मला एक सांगा ताई, आणि फक्त छायाताईंना बोलू देत, ठीक आहे. बाकी कोणी बोलायचं नाहीये. अस्वच्छे आणि मस्तके हे कुठल्या विभक्तीतले शब्द आहेत? एक मिनिट, कोणी बोलायचं नाहीये, त्यांना बोलू देत. चुका त्यांना करू देत. तृतीया. का बरं तुम्हाला तृतीया वाचतीये? स्वच्छ स्वच्छ आता
मी जेव्हा ए ए असतं तेव्हा ते शब्द कुठले असतात मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. द्वितीया. नाही, स्वच्छ. मी तुम्हाला सांगितलं होतं एकारांती शब्द असतील तर ते काय असतात. एकारांती. मी काय एने सांगितलं होतं? सुरुवात. हा, पण ते कुठल्या विभक्तीतले शब्द असतात बहुतांशी करून. सप्तमी सांगितली होती ना आपण. मी नाही का शिकलो तो एकारांत कोकणस्थ सगळे सप्तमीत आहेत. हो. हा, आता तुम्ही स्वतः देखील कवडे म्हणजे तुम्ही एकारांतीच आहात की. अच्छा. हा, म्हणजे हो सर. अस्वच्छे म्हणजे हा सप्तमी विभक्तीतला शब्द आहे. मस्तके हा शब्द कसला आहे. सप्तमीच आहे, बरोबर आहे. हा, मी आता दोन शब्द हे आहेत. मग आता काय होईल बरं. सप्तमी म्हणजे स्थानदर्शक शब्द असतात, बरोबर. हो, मस्तक म्हणजे स्थानदर्शक दाखवतोय. हा, म्हणजे अस्वच्छे मस्तके म्हणजे अस्वच्छ डोक्यात. कारण की डोक्यात म्हणजे सप्तमी विभक्ती आली आणि डोक्याची विशेषण काय आहे. अस्वच्छ. अस्वच्छ. म्हणून तेही सप्तमीत जायला पाहिजे, कारण की विशेषणाची विभक्ती ही विशेषानुसारच असते, बरोबर आहे. हो. म्हणजे अस्वच्छ डोक्यात. आता इथे डोक्यात म्हणायच्या ऐवजी डोक्यात केसांमध्ये केशेषु ही सप्तमी अनेक वचन आहे. कारण की केसांमध्ये, बरोबर. म्हणून ती सप्तमी अनेक वचन आहे. कारण की एक केश आणि केशाहा, बरोबर आहे. आणि त्याचा अनेक वचन झालं केशेषु सप्तमी. अस्वच्छ डोक्यात केसांमध्ये युकाहा म्हणजे उवा प्रथम आहे. कारण की कर्ता युकाहा आहे या वाक्यात. कारण की असण्याची क्रिया कोण करतंय. युकाहा करतोय, म्हणजे ते प्रथमेत पाहिजे. भवंती कारण की अनेक वचन आहे. मग डोक्यातील केसांमध्ये असं नाही होणार का सर. हो, जरूर होईल. डोक्यातील पण कशा. अस्वच्छ डोक्यातील केसांमध्ये भवंती. हा, पण आता आपण कसं काय ठरवलंय ताई. शब्दशः अर्थ करायचा आहे आपल्याला भाषांतर. म्हणून आपण काय म्हणलं. अस्वच्छ डोक्यात केसांवर किंवा केसांमध्ये उवा होतात. भवती म्हणजे होतात. हा, आलं लक्षात. चालेल, पुढचं वाक्य आता घ्या लताताई. हो. किं त्वं सायंकाले पुरिकाः खादसि. काय तू संध्याकाळी पुऱ्या खातोस. बरोबर आहे. खादसी कारण की त्वम आहे. त्वम खादसी आणि पुरिकाः हे काय आहे. अनेक वचन आहे. अनेक वचन, बरोबर आहे. हो. आता मला एक सांगा. पुरिका हे अनेक वचन असलं तरी विभक्ती काय होत. द्वितीय होईल. बरोबर, कारण की ते कर्म आहे. कारण की कर्तात्वम आहे. खादसी हे क्रियापद आहे आणि पुरिकाः हे कर्म आहे. कारण की खायची क्रिया कर्मावर झालेली आहे, पुऱ्यांवर झालेली आहे. खूपच छान ओळखलं ताई. पुढे कोण आहेत. एकदम अपर्णाताई आहेत का आलेल्या का नाहीच. आज माधवीताई दळवी. बालकाः प्रातःकाले कुंडलिकाः खादन्ति. बालकाः म्हणजे मुले, अनेक मुले. प्रातःकाले सकाळी. कुंडलिकाः म्हणजे जिलेब्या असतात. खादन्ति खातात. बरोबर आहे. काल आपण बघितलं कुंडलिका आणि कोणीतरी कुंडली आपण सांगितलं होतं. दोन प्रकारच्या कुंडल्या असतात. तर एक म्हणजे आपली ग्रहांची कुंडली आणि दुसरी म्हणजे कोण बरं म्हणलं होतं. जागृत होणारी कुंडली. जागृत होणारी कुंडली. बरोबर. जागृत होणारी.
करेक्ट. आणि कुंडलिका म्हणजे जिलब्या. हम्म. बघा तोंडाला पाणी सुटलं की नाही जिलब्या म्हणल्यावर. 20. आणि आज आपला महाराष्ट्राचा सण आहे त्यामुळे हरकत नाही आपण जिलब्याविषयी बोलायला. जन्मदिवस आहे महाराष्ट्र. ठीक आहे 20 आपण बघूया. निशिगंधाताई. सः भोजने कथिकां पिबती. हम्म. तो जेवणात कढी पितो. बरोबर आहे. कथिकाम द्वितीय आहे. कथिका द्वितीय. या शब्दाची. कढी पितो. पुढे कोण आहेत? श्रीमत सारिकानां सारिकानां गानं मधुरं भवति. हम्म. मैनेचे गाणे मधुर होते का असते? होते. होते. भवती एक्झॅक्ट. आता तुम्हाला ना आत्ता भवती आणि असती ना याच्या विषयी खूप गोळ होतात बऱ्याच लोकांचे आणि ते बरोबर आहेत. होतातच ते. पण हळूहळू 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 तुम्ही लक्षात येईल की मला कुठे भवती वापरायला पाहिजे आणि कुठे असती म्हणायला पाहिजे. आणि याला वेळ लागतो. म्हणजे याच्यामध्ये काही गैर नाहीये. आणि तुम्ही सगळ्या लोकांनी जरी भवतीच्या जागी असती म्हणलं, अस्तीच्या जागी भवती म्हणलं तरी आत्ता चालणार आहे तुम्हाला. हा सगळा प्रकार आहे ना हा तुमच्या 4थ्या परीक्षेमध्ये खऱ्या अर्थी सगळा तुमच्या डोक्यामध्ये स्वच्छ प्रकाश पडेल. त्यामुळे असं अजिबात वाटून देऊ नका की मी भवती म्हणजे असते लिहिलेलं आहे आणि अस्ती म्हणजे होतो लिहिलेलं आहे. आत्ता असू देत. जे तुमच्या डोक्यात येईल ते लिहा. हा पुढे कोण आहेत आता? वैजयंतीताई जोशी का? हो सर. हा घ्या. मक्षिकाभ्यः रोगाः भवन्ति. म्हणजे माशांपासून रोग होतात. बर. मक्षिकाभ्य कुठली आहे हो विभक्तीताई? मक्षिकाभ्यः मला द्वितीय अनेक वचन. नाही ताई मी तुम्हाला मला हा शब्द परत सांग. पंचमी बहुवचन. मालाभ्यम. पंचमी बहुवचन. हा ताई बरोबर आहे. पंचमी बहुवचन. पण का बरं पंचमी बहुवचन वाटतंय तुम्हाला? चतुर्थी का नाही वाटत आहे? चतुर्थी पंचमी एकच. मान्य आहे. दोन्ही चतुर्थी बहुवचन आणि पंचमी बहुवचन मला मक्षिकाभ्यच आहे. पण इथे पंचमी काय आहे? आणि रोगान पासून आहे. पासून आहे. पासून आहे. ऊन हून पासून. बरोबर. पंचमी. हा ऊन हून पासून आहे. पंचमीचे प्रत्यय आहेत ना ताई? ऊन होऊन पासून. माशांपासून रोग होतात. बरोबर आहे. बरोबर. म्हणून आपण पंचमी बहुवचन म्हणतो. बहुवचन. पंचमी बहुवचन. आणि आपल्याला गुरुजी सांगतात बघा देवेभ्य ब्राह्मणेभ्य नमस्कारम करोशी. आपल्याला सांगतात गुरुजी पूजा करताना. म्हणजे काय? देवांप्रती आणि ब्राह्मणांप्रती नमस्कार कर. तिथे चतुर्थी अनेक वचन आहे. देवांप्रती चतुर्थी येते तिथे. करेक्ट. पुढे कोण आहे आता? वैजयंतीताई जोशी का झाले आता? मीच घेतला आता सर. मी आता मग आता विद्याताई तेंडुलकर आहेत. सभासु सभ्याः तिष्ठन्ति. सभामध्ये सभ्य बसतात किंवा सभ्य लोक बसतात. आता सभ्य बसतात असं म्हटलं तरी चुकीचं नाहीये बरं का. हो.
म्हणजे मराठीतलं हे वाक्य अत्यंत बरोबर आहे. पण सभ्य आपण नेहमी बोलताना सभ्य लोक म्हणतो म्हणून सभ्य म्हणायचं. लोक म्हणतो. हो हो. पण तशी गरज नाहीये. सभ्य बसतात. हम्म. म्हणजे आपण म्हणतो ना सभ्य स्त्री पुरुष हो. हम्म. बरोबर आहे. हो हो. हा. तर आपण नुसतं जरी सभ्य जन हो असं म्हणलं तरी चालेल. हा. कारण की त्याच्यामध्ये स्त्रियांचाही उल्लेख होतो, पुरुषांचाही उल्लेख होतो. हम्म. अच्छा, चर्चन. पुढे कोण आहेत आता? कपिलजी आहेत. सभासु न तिष्ठन्ति. हा, असभ्य लोक सभांमध्ये बसत नाही. बरोबर. तिष्ठन्तीचा अर्थ थांबणे असा पण होतो बरं का. थांबणे, उभा राहणे असा किंवा बसणे असा खूप वापरला जातो. अगदी शब्दशः बसणेला उपविशती असा शब्द. ठीक आहे. बरं. पण तिष्ठन्तीचा अर्थ म्हणजे सर थांबत नाही, सभ्य उभे राहत सभ्य नाही. हा, कोण बोलत होतं? सर मी सभ्य असभ्य कसं गृहीत धरायचं? नाही, मला लक्षात नाही आलं तुमच्या प्रश्नाचा रोख. सभ्य आणि असभ्य म्हणजे यातलं म्हणजे काय अंतर कसं हे करायचं बा, हे सभ्य आहेत का हे असभ्य आहेत असं? नाही, ते आता साधारणतः हे लोक आपल्याला व्यक्ती बघून तर काही कळत नाही की ही सभ्य आहे किंवा असभ्य आहे. हा पण जर का आपण ते एखाद्या कसं चांगल्या, ठरवायचं? सांगतो ना मी तुम्हाला, जर का तुम्ही एखाद्या चांगल्या विषयावर बोलत असाल आणि जर का त्या ठिकाणी काही लोक निघून गेले जे की एवढं नक्की समजायचं की यांना चांगल्या गोष्टी आवडत नाहीयेत, म्हणजेच याचा अर्थ हे लोक एकतर दुष्ट असतील, हलकट असतील किंवा असभ्य असतील. ते जे विचार मांडले जातात ते त्यांना पटलेले नाहीत. नाही, विचार मांडलेले पटणं आणि न पटणं हा बुद्धिवादाचा भाग आहे. पण तो समजा एखाद्याने वक्त्याने अशी विचार मांडले की वृद्ध माणसांची सेवा करावी, आजारी लोकांची सेवा करावी, आई वडिलांची आज्ञा पाळावी, आणि हे ऐकल्यानंतर जर का काही लोक अस्वस्थ झाले आणि ते निघून गेले तर नक्की समजायचं हे लोक असभ्य, हलकट आहेत. अच्छा. चांगले विचार न पटणारे. बरोबर आहे. एक्झॅक्टली. सद्विचार न पटणारे. आणि शिष्टाचार न पाळणारे ते पण असभ्यच होतात ना सर. अगदी होतात. पण कधी कधी कसं होतं, आता मी तुम्हाला सांगतो, आता आपण गावाकडे जातो बरोबर. आता गावाकडे ज्या प्रकारे आपण जेवतो, शहरातले काटे चमचे वापरणारे लोक, त्यांना वाटतं हे सभ्यतेचं लक्षण आहे. पण ते लोक मात्र हाताने जेवतात ते लोक. मग त्यांना आपण असभ्य म्हणायचं का? नाही म्हणायचं. नाही, ती गोष्ट वेगळीच आहे सर. हा, कित्येक वेळेला त्या लोकांची आर्थिक परिस्थिती नसते, त्यामुळे ते अस्वच्छ कपडे घालतात, कारण की त्यांना जुने कपडे वापरायची वेळ आलेली असते. पण म्हणजे ते असभ्य आहेत का? नाहीयेत. पण घरामध्ये जेव्हा एखादी वयस्कर व्यक्ती येते आणि तुम्ही उठून तिच्या पायावर डोकं ठेवत नाही, ते मात्र असभ्यतेचं लक्षण आहे. त्यामुळे सभ्य आणि असभ्याची व्याख्या ही खूप वेगवेगळी होऊ शकते. ठीक आहे. हो, चालेल. पुढचं आपण घ्यायचं का वाक्य, रुपालीताई? हो. दिशानां ज्ञानं लाभाय भवति. दिशांचे ज्ञान लाभदायी होते. हा, ही लाभाय ही कुठली विभक्ती आहे? चतुर्थी का? चतुर्थी आहे. हा, लाभाप्रती असते. हा, कारण लाभदायी म्हणजे चतुर्थी म्हणजे ला असतं ना खरं. हो, बरोबर आहे. सलाते सलानाते. सलाते सलानाते. हा, बरोबर आहे. लाभाला असते. हा, बरोबर म्हणजे आहे. ते किंवा प्रती. मराठीमध्ये ते लाभदायी होतं असं. हा, प्रती हा प्रत्यय बरोबर दाखवतो. हा, कारण आपण रामाय तस्मै नमः नमः म्हणजे रामाप्रती, त्या रामाप्रती माझा नमस्कार.
बरोबर आहे. आलं लक्षात. हा, म्हणून तो चतुर्थ. लाभप्रद असं म्हटलं तर हो, दिशानाम लाभप्रद आहे ना, पण आपल्याला आता इथे वाक्याचा शब्दशः अर्थ करायचा आहे. बरोबर. दिशांचे ज्ञान लाभप्रद असते असं म्हणता येईल. मग तिथे लाभप्रदम म्हणायला लागेल. दिशानाम ज्ञानम लाभप्रदम अस्ति. पण लाभाप्रती असते असा याचा शब्दशः अर्थ होईल. बरोबर. हा, चालेल. पुढचं आता कोण घेणार आहेत? मोहिनीताई आहेत. रोदनम रडणे. बरोबर. पुढचा शब्द घ्या. विजयाताई बिरादर आल्यात ना? हो. मयूरः मोर. हा, मयूर हा आकारांती पुल्लिंगी शब्द आहे. मोर. पुढचा शब्द घ्या. नृत्य नाच. बरोबर आहे. हा कुठला शब्द आहे ताई सांगा? पुल्लिंग, स्त्रीलिंग का नपुंसकलिंग? नपुंसकलिंग. बरोबर आहे, कारण की नृत्यम आहे. आता बघा, आपल्या मराठीमध्ये नाच हा तो नाच आहे, पुल्लिंग आहे. पुल्लिंगी. आणि इथे हा, पण इथे मात्र तो नपुंसकलिंगी शब्द आहे. हा, घ्या. पुढचं कुठला आहे? माधवीताई दळवी आहेत. लताताई. स्तुती म्हणजे स्तुती. स्तुती. करेक्ट. पुढचा शब्द घ्या. चला, निशिगंधाताई. प्रवचनम प्रवचन. बघा, मराठीतही प्रवचन हे नपुंसकलिंगी आहे, संस्कृत मध्ये नपुंसकलिंगी आहे. रोग. हो, रोग. तर आता मगाशी हा स्तुती हा शब्द आहे ना, तर तो मला जरा एकदा बघायला पाहिजे, कारण की तो मला तरी स्त्रीलिंगी शब्द वाटतोय, आणि तो स्तुती ही नसून स्तुती असायला पाहिजे. रस्व इकारांत. आणि मगाशी तुम्ही कोणतरी मला विचारत होतात ना, की रस्व इकारांत शब्द कुठले? तर मती पण एक आहे, गती पण आहे. गती पण आहे. गती आणि गती गतिमान मधला गती, तो पण रस्व इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. रोग हा तर अगदी आपल्याला शब्द माहितीच आहे. वैजयंतीताई जोशी. बरोबर. रोगम. रोग नाही, रोगम आहे का? नीट वाचा ताई. नाही, रोग. हा, म्हणजे रोग. रोग म्हणजे रोग. बरोबर आहे. आता बघा, ही हिंदीमध्ये तोच स्त्रीलिंगी आहे. बिमारी. चालेल, चला पुढे करूया. आपण आता एक काम करायचं का, मी हे जरी इथे असेल ना तरी आपण इथे थांबूयात, कारण की आपण पूर्ण करणार नाही होत सगळं. पण मी तुम्हाला ही जी स्लाइड आहे ना, ती एकटी स्लाइड जर का पाठवता आली ना, याचे प्रश्न, तर ते मी तुम्हाला पाठवतो. तर तुम्ही कृपया तुमच्या प्रिंटआउट मध्ये न बघता याचा गृहपाठ म्हणून अभ्यास करा. चालेल सर. ठीक आहे. कारण की आपण आता घ्यायला लागलो तर नेमकं अर्धवट होईल, कारण की 1 मिनिटापेक्षा कमी राहिले, म्हणून बाकी काही नाही. एक विचारायचं होतं. हा, बोला. युट्यूबवर तुम्ही आता सध्या टाकत नाहीयेत का? नाही, माझं काय झालंय, पाठ माझ्या कामामुळे मला बरेच दिवसाचं माझं राहिलेलं आहे. किमान 4 ते 5 दिवसाचं माझं टाकायचं राहिलंय. 24 तारखेपर्यंत टाकलेले आहेत, त्याच्यानंतरचे नाही. 1 मिनिट. आता किती तारीख म्हणताय तुम्ही? 24 एप्रिल. बर, ठीक आहे, मी बघतो एकदा. 24 एप्रिल पासून. आणि शक्य आहे, कारण की मी लिहिलेलं आहे 2 मे म्हणजे आजचं, 1, 30, 29, 28 एवढं मला आठवतंय. पण त्याच्याही आधीच आहे असं तुम्ही म्हणताय का? 24 पर्यंत आहेत.
म्हणजे मग तुम्ही 27, 26 आणि 25 मी बघतो. माझ्याकडे आहेत सगळी, म्हणजे असं बर हरवणार नाही माझ्याकडनं काही. टाकले तर मग ते कसं होतं, बरं होतं, एखाद्या वेळेस मिस हो, झालं एक तर मग मिनिट काय. हा, मी